आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल. एक 3 दिवसापूर्वी व्हिडिओजमध्ये माझी रास वृषभ आहे, वृषभ. तर 3 दिवसापूर्वी वृषभ राशीला मे महिना खूप चांगला, अतिलाभ, हे होईल ते होईल, हे आणि ते सांगत नाहीत. खूप लाभ, खूप लाभ 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 लाभ. मी म्हटलं आता मला ऑब्झर्व करायलाच पाहिजे. हे लोक काहीतरी असंच फेकतात का काहीतरी तथ्य असतं. आणि काय हवं, ज्या दिवशी त्यांनी सांगितलं 1 मे खूप उत्तम आहे, त्या दिवशी एक नया पैशाचा मला फायदा झाला नाही. उलट माझ्या खिशातूनच टॅक्सीचे पैसे गेले आणि तिथे कुठे गेलेले तिथे खर्च झाले. पण त्याच्या बदलात मला आनंद 100% मिळाला. आणि का बरं तो आनंद मिळाला मला? कारण ते संस्कृत डे सेलिब्रेट केला जात होता आणि मी संस्कृतची विद्यार्थिनी असल्यामुळे मी आवर्जून गेले होते तिथे. आणि तिथे सगळे संस्कृत स्टुडंट्स, नवीन स्टुडंट, आम्ही ओल्ड स्टुडंट्स, सगळं संस्कृतमध्ये मोडकं तोडकं का असेना पण बोलत होतो. मग एका कृष्णा मंकीकर नावाच्या माझाच नणदेचा तो धीर आहे. त्याने खूप छान संस्कृत सुभाषितं, मग स्तोत्रातली काही सेंटेन्सेस, स्तोत्रातली काही वर्सेस, त्याचा अर्थ सांगितला नाही बरं का, सांगितला अर्थ रफ, पण त्याची ब्युटी सांगितली. ब्युटी ऑफ दॅट संस्कृत लँग्वेज. ही एक्सप्लेन्ड द ब्युटी ऑफ दॅट संस्कृत लँग्वेज. एवढं छान. मग क्रीडा झाली, खेळ झाले, जेवण, ब्रेकफास्ट ते तर होतंच चांगलं. तेव्हा घरी येताना मला विचार आला, मी टॅक्सीत बसले होते तेव्हा. टॅक्सी जाताना बरोबर वेळेवर मिळाली. माझी मैत्रीणच टॅक्सी घेऊन दारात आली. टॅक्सीसाठी थांबावं लागलं नाही. परत येताना पण तसंच झालं. रिक्षा मिळाली. बँड्राला आलो. बँड्राला लेकजवळ दुसरी टॅक्सी घेतली. घरी आलो. काही त्रास झाला नाही. पण एक नवा पैसा माझ्या खिशात बाहेरून लाभ म्हणून आला नाही. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला, लाभ ह्या शब्दाचा अर्थ किती विस्तृत आहे हो. लाभ किती वेगवेगळ्या प्रकारचे लाभ आहेत नाही का. कोणाच्या खिशाला आनंद देणारे लाभ आहेत. मला माझ्यासारखीला तो 1 मेचा दिवस अगदी परिपूर्ण होता आणि लाभाने अगदी भरपूर होता. म्हणजे तो लाभच झाला नाही का. तसंच माझ्या मुलीने काल अचानक, मी सहज तिला म्हटलं, अगं तू नेक्स्ट टाईम येते ना तेव्हा आपण गंगाविहारमध्ये जेवायला जाऊया. कारण परवा आम्ही मैत्रिणी गेलो होतो तर पनीरचा पुलाव आम्ही मागवला होता. काय मस्त होता. मला डॅडी आले नव्हते ना, म्हणून मला वाटलं डॅडीनी पण खावं, त्यांना आवडेल म्हणून. तर नेक्स्ट टाईम तुम्ही येताना तेव्हा आम्ही गंगाविहारमध्ये जेवूया आणि ते जेवण जेवूया. म्हणाली ती, काही बोलली नाही. आणि 1 वाजता डोरबेल झाली आणि गंगाविहारमधून माणूस आला केक घेऊन. केक नाही, ते पुलाव आणि हे सॅलड सगळंच. शिवाय झाल्यावर टू राऊंड अप पुडिंग. आता हा लाभ नाही तर काय बरं सांगा तुम्ही. लाभ म्हणजे फक्त पैशाचा नसतो हो. लाभ कित्येक प्रकारचा असतो. तुमची मनाची ठेवण कशी असते त्यावर लाभाची व्याख्या अवलंबून असते असं मला वाटलं. आणि आज टू टॉप इट ऑल, परवा मंगळवारी माझ्या मैत्रिणींनी ठरवलं, कोण, कांचन, सुमन, अनुपमा, आणि त्यांचा मेसेज आला की आम्ही सोमवारी मेसेज आला मला, मंगळवारी आम्ही जाणार आहोत आणि आता बुकिंग करतो आहे आम्ही, तर तू येणार का कुठच्या पिक्चरला? ते सुनील बर्वेचा आहे ना,
सुधीर फडक्यावर ते. मी म्हटलं हो मी जरूर येईन. आणि काही कारणाने त्यांचं ते मंगळवारी जाणं फिसकटलं. तिचा निरोप आला आम्ही बुधवारी जाणार आहोत, तू येतेस का, तुझं तिकीट काढू. मी म्हटलं बुधवारी मी आय एम नॉट अवेलेबल, सो सॉरी. तर ह्यांनी ते पाहिलं आणि ह्यांना कधीच असं पिक्चर बघावं असं कधीच वाटत नाही. त्यातून मराठी तर बिलकुल डोक्यावर न जातं आमच्या. जेमतेम क्रियापदं कळतात, बाकी काही कळत नाही. पण त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक. मग मी माझ्या एक वृंदा नावाची माझी मैत्रीण आहे, वृंदा आणि मीना केशकामत आमचा ग्रुप आहे, तिला मी फोन केला, अगं आपण गुरुवारी जाऊया का पिक्चरला त्या. ती म्हणाली अगो मी आता बोरिवलीला आहे ना, मी कधी येणार मला माहिती नाही. आणि हे इथे सिटी लाईट आणि स्टार सिटीमध्ये पिक्चर जास्त दिवस ठेवत नाहीत, 3-4 दिवस जेमतेम ठेवतात आणि उचलतात. त्यामुळे काय गो माझ्यावर तू अवलंबून राहू नकोस म्हणाले. मी येईन तेव्हा बघूया, तेव्हा असलं तर आपण जाऊया असं म्हणाले. ते पण यांनी ऐकलं कॉन्व्हर्सेशन. तर त्यांना माहिती आहे मला किती मराठी पिक्चर्स आवडतात ते. तर हे म्हणाले अगं आपण जाऊया ना, सिटी लाईट इथेच तर आहे, मी चालून जाऊ शकतो, जाऊया आपण. तर हे मी त्या दिवशी माझ्या मुलीला फोनवर सांगितलं की असं असं झालं गं, आणि आनंदिता तू मला ते कॉन्टॅक्ट दे गं, मी कसं बुक करायचं बघते, नाहीतर थिएटरपर्यंत परत जायला कंटाळा येतो बुकिंग करायला. ती म्हणे मम्मी तुम्हाला कोणत्या दिवसाचं हवं आहे, काय हवं आहे, असं सगळं म्हटलं. आणि तिने 2 मिनटात मला तिकिटाचं प्रिंटआउट, तिकिटाचा मेसेज पाठवला की मी काढली आहे तिकीटं, 12 वाजताचा शो आहे, 12:15चा, आणि तुम्ही जा लवकर जेवा आणि जा. बरोबर आम्हाला हवं, म्हणजे आत्ता मी बघून आले. आता ह्याला तुम्ही लाभ म्हणणार किंवा नाही. मैत्रिणींबरोबर गेलो असतो तर ह्यांना बघायला मिळालं नसतं, आणि मी त्यांच्याबरोबर मला जाता आलं नाही म्हणून ह्यांनी जाऊ दे एकदा जाऊन येऊया याच्याबरोबर, हिला बिचारीला मिळत नाही बघायला, नाही तर म्हणून आले ना. आणि ते आज शिरताना म्हणत होते मला हे सगळं चालत चालत चालत, म्हणजे कुठून हो, सिटी लाईट सिनेमाच्या गेटपासून ते आत लिफ्टपर्यंत, लिफ्टमध्ये चढायचं, 4थ्या मजल्यावर जायचं, बसायला खुर्च्या आहेत, आराम, वेटिंग, हे सगळं मला आवडत नाही गं. तर मी म्हटलं झालं आता हे लांब लांब फेस घेऊन बसणार 3 तास. पण ते सुधीर फडकेचं पिक्चरमध्ये एवढी सुंदर गाणी होती, एवढी सुंदर गाणी होती. आणि माझ्या नवऱ्याला गाणी खूप आवडतात, मराठी गाणी, हिंदी गाणी, कुठची असत, सुधीर फडकेची सगळी गाणी त्यांनी एवढी एन्जॉय केली. आणि पिक्चर पण विथ इंग्लिश सबटायटल्स होतं, त्यामुळे त्यांना ते पण कळलं काय चाललं आहे ते. तेवढे काय ते मराठीत हे नाही आहेत, कमी नाही आहेत, थोडंफार बेसिक कळतं. आणि प्रसंग डोळ्यांनी पाहिल्यावर दिसतात ना काय चाललं आहे ह्या लाईफला. काय आहे हो ते पिक्चर, सुंदर म्हणजे अवर्णनीय आहे हो. सुंदर गाण्याची जोड तर आहेच, म्युझिक तर आहेच, ॲक्टिंग काय केलं आहे. आणि ती त्यांच्या जीवनात जी जी पात्र आली आहेत ती पात्र किती सुंदर त्यांनी हे केलं आहे हो. आणि त्याला जोडून त्याच्या सुधीर फडकेंच्या जीवनातला प्रसंग दाखवताना त्याला योग्य ते गाणं त्यांनी केलेलं आहे. कुठेतरी त्यांचं ते शब्द आहेत, शब्द गदिमांचं ॲक्टिंग काय गोड झालं आहे हो. मला ते आधीपासूनच आवडतात, नाही तर ठरलं तर मग मध्ये माझा मोस्ट फेवरेट ॲक्टर आहे तो किल्लेदार. किती छान, एक प्रकारचं नॉटी एक्सप्रेशन आणि एक प्रकारचं असं कुसडं म्हणतो ना आमच्या कोकणीमध्ये, कुसडं एक्सप्रेशन आहे. पण मग हसतो, कुदकुद हसतो, मजा केली त्याने. मला खूप आवडला त्याचा रोल. आणि मुख्य म्हणजे सुनील बर्वे आणि ती कोण छोटी त्याची बायको, किती गोड. आशा भोसलेसारखीच. लता मंगेशकरचा चेहरा नाही दाखवला, फक्त पाठवून दाखवली आहे. किती सुंदर. आणि मग शेवटी गीत रामायण, वा वा वा.
मी सांगते, पहिल्या सीन पासून शेवटपर्यंत माझ्या डोळ्यातले आनंद अश्रू थांबले नाही. कधी ते आनंद अश्रू होते तर कधी त्यांचा लाईफ बघून दुःखाचे अश्रू होते. काय त्या माणसाने मेहनत केली आहे, काय त्या माणसाची संकट. म्हणतात ना, हिरा केवढा हे केला जातो तेवढा शाईन होतो, तसं ह्याच्यावर सुधीरजीवर जेवढी संकट आली त्याच्याने तो आणि कणखर होत गेला आणि चकाकत गेला. खरंच त्यांची लाईफ स्टोरी म्हणजे शिकण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे. त्या चित्रपटात घेण्यासारखं खूप आहे. आणि एक मला बघायला मिळालं, ते राष्ट्रीय सेवा संघाचे RSSचे ते मेंबर होते सुधीरजी. आणि किती RSS लोकांचं हेल्प आहे हो. स्वतःकडे काही असो नसो जे आहे ते वाटून. एवढ्याशा खोलीत 8 लोक झोपतात बघा, पण ते दारी आलेल्या माणसाला परत पाठवत नाही. किती छान. मला ते RSSचा हा गुण खूप आवडला. म्हणजे ते खऱ्या अर्थाने ते जीवन सार्थकी लावत आहेत. आणि काय एक एक कॅरेक्टर दाखवलेत. अटल बिहारी वाजपेयी आणि सगळे, मला ती मराठी गायकांची वगैरे नावं मला आठवत नाहीत. ॲक्टर्स काय सुंदर केलं आहे हो सगळ्यांनी. कोणाला म्युझिक आवडतं, त्यातही मराठी, आणि कोणाला एक हिऱ्याचं शायनिंग झालेलं बघायचं आहे, त्यांनी हा पिक्चर नक्की पाहावा. नक्की. तुम्हाला भाषा कळली नाही तरी इंग्रजी तर थोडीफार कळेलच, हिंदी भाषा कळेल, मराठी कळेल. प्रत्येक कॅरेक्टर एवढे सुंदर झाले आहेत. आणि सुनील बर्वे आणि त्यांची बायको होती, तिचं नाव मृणालिनी का काहीतरी आहे बघ तिचं नाव, त्या ॲक्ट्रेसचं नाव. किती गोड, किती गोड. माणिक वर्मा किती गोड. खूप छान, खूप छान. आणि तो श्रीधर झालेला आहे, तो तर अगदी श्रीधर लहान असताना असेल तसाच दिसतो. आणि सुनील बर्वे आहेत ना, ते आधी लहान मुलगा असतो 10-12 वर्षाचा, मग तरुण झालेला दाखवला, युवक दाखवला आहे. तर मला कळेच ना की हा कोणतरी दुसरा घेतला आहे तरुण दाखवायला का काय. मग कितीतरी पिक्चर झाला तरी तोच माणूस आहे. अरे मग सुनील बर्वेला एवढं ख्याती काय झाली आहे त्याची, जर 3/4 पिक्चरमध्ये हा असला तर. म्हणजे एवढं सुंदर मेकअप की तो कळत नाही की सुनील बर्वेचा आहे तो म्हणून. नंतरचा सुधीर फडके दाखवतात, तो तरुण दाखवलेला आणि तो दाखवलेला एकच आहे हे कळतच नाही मला तर कळलं नाही. आणि मी मेकअप करणारी बाई आहे, मला पण कळला नाही हो त्यांच्यातला फरक की तो एकच माणूस आहे म्हणून. हे कळलं नाही मला. एवढं सुंदर, खरंच खूप 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 सुंदर. तुम्ही बघितलं नाही ना तर तुम्ही एका खूप मोठ्या ह्याला मुकाल. खूप सुंदर अशा कलाकृतीला तुम्ही मुकाल. अशा कलाकृती करायला ते लोक किती मेहनत घेतात, किती मेहनत घेतात. तर त्यांना दाद कशी मिळणार. आपण जाऊन तिथे बघितलं पाहिजे. आणि एक सांगते, नेटफ्लिक्सवर घरी बसून बघितलं तर त्याच्यात मजा नाही, मोठ्या स्क्रीनवर बघितलं तरच मजा आहे. भले तुम्ही एक साडी कमी विकत घ्या, असले पिक्चर जरूर बघा. मराठी पिक्चर्स असतात ना, काहीतरी शिकवून जातात तुम्हाला. आणि काय खूप मेहनत घेतात ही पोरं. हे आजकालची तरुण पिढी करतात हे पिक्चर्स. काय सुंदर ॲक्टिंग बा. सुनील बर्वेचं ॲक्टिंग किती रिस्ट्रेंड एकदम. आणि ती बायको पण, अरे माझ्या डोळ्यासमोरून जात नाही ती. एवढं सुंदर. तुम्ही बघाच आणि मला अभिप्राय कळवाच. माझा यूट्यूब आहे ना, त्याच्यात कॉमेंट कळवा. चंद्रमापाची तुम्ही सांगितलेलं तंतोतंत खरं आहे. आणि तुम्हाला तो चित्रपट का आवडला हे सांगा. आता तिथे दुसरा बोर्ड लागला आहे, 3 वाजताचा शो.
जुनं फर्निचर आहे ते पण मला बघायचं आहे. पण आजच एवढा आम्ही काही खर्च केला नाही, मुलींनी तिकीट पाठवलं, पण तरी ह्यांच्या पोटात असं एवढं महाग एवढं महाग एवढं महाग. अरे मग आम्ही फक्त ह्या वयात औषधं खाऊन औषधावरच खर्च करायचा का? मनोरंजनावर नको आम्हाला काही करायला? तिथे बघायला पाहिजे होतं थिएटरमध्ये. काठी घेऊन आल्या होत्या म्हाताऱ्या बायका, माहिती आहे का? मग आणि काय विरंगुळा असतो बरं ओल्ड एजमध्ये. आपल्याला काहीतरी, आणि आपल्या ते सुधीर फडकेचं गाणं कुठून आलेलं आहे बघा. हा माझा मार्ग एकला, जग हे बंदी शाळा. कुठून? आम्ही तेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हापासूनची पिक्चर्स आहेत ती. म्हणजे आमच्या एज ग्रुपच्या किती जवळ असतील ती हृदयाच्या. म्हणून बघा बरं, ते आम्ही आता नाही पाहिलं तर केव्हा बघणार? बघायला आहे का टाईम आपल्याकडे? आमचा टाईम एकदम शॉर्ट स्पॅन आहे आता. थोडेच दिवस मजा करायची, हो की नाही? नुसती औषधं खाऊन गोली खा के जीता हूँ और जीत कर क्या, जीता रह कर क्या करता हूँ, असलं सगळं बघा. दुनिया इज सो ब्युटिफुल, people are so beautiful. Learn to love people, learn to love your surroundings, learn to love everybody. फूल, फळ, पक्षी, कीटक सगळ्यावर लव करा. आणि इलेक्शन जवळ आलं आहे. आज तुम्ही बघितलं का केरळामध्ये काय केलं आहे त्यांनी? झेंडे रस्त्यावर पेंट केले आहेत आणि त्याच्यावरून गाड्या जायला सोडत आहेत, आणि त्या लोकांच्या हातात चांद आणि हे तारा, ग्रीन फ्लॅग्स का रेड फ्लॅग्स वाटतं, हो, पण चांद आणि तारा आहे त्याच्यावर. त्याला बधू नका, आळस करू नका, वीकेंडला बाहेर जाऊ नका. 3 दिवस नाही 4 दिवस रजा असली तरी चालेल. घर एन्जॉय करा तुमचं. हो हो, बाकी वेळा तुम्ही 24 तास ऑफिसमध्ये असता, काम करता. हां, घर कधी एन्जॉय करणार? करोडो रुपये देऊन घर घेतलं आहे ना तुम्ही, महिन्याला देता ना इन्स्टॉलमेंट, मग ते एन्जॉय करा की घर. घरात राहिल्याशिवाय घर तुमच्यावर प्रेम करत नाही हो. केव्हा वीकेंड म्हटलं की गेले. कशाला? स्वतःच्याच घरी राहा, स्वतःचं घर एन्जॉय करा, स्वतःच्या घरावर प्रेम करा, आणि जा की फिरायला जा. एवढ्या सुट्ट्या तर असतात तुम्हाला, फिरायला जा, त्याच्यात काय. पण इलेक्शनच्या वेळी मुहूर्त साधून तुम्ही फिरायला जायची काही गरज नाही, कळलं? दॅट शोज युअर इनफिडिलिटी. ह्या मातीत जन्म घेतला आहे, हां, तर आपलं कर्तव्य नाही का आपली ती माती स्वच्छ असावी, त्यात किडे मकोडे नसावेत, हां, त्याला नॅचरल खत द्यावं. बंदुकीच्या गोळ्यांचं खत नाही द्यायचं त्याला, नॅचरल खत, प्रेम, साधना असल्या चांगल्या पॉझिटिव्ह वस्तूंचं खत द्यावं त्या मातीला, असं वाटत नाही का? वाटतं ना. मग राहायचं, घरात राहायचं, सकाळी उठल्याबरोबर ब्रेकफास्ट खायचा लवकर आणि लोळत पडायचं नाही. आधी तुमच्याकडे तर सगळ्यांकडे गाड्या आहेत की, ऑफिसच्या गाड्या. ऑफिस कोण देतं गाड्या मला माहिती नाही, पण आम्ही स्वतः पण घेतो गाड्या. त्या गाडीत घाला 19 वर्षाच्या 18 वर्षाच्या वरच्या लोकांना आणि न्या ना, आणि करून या इलेक्शन. योग्य माणसाला करा. या गेल्या 4 वर्षात कोणी काय काय केलं आहे ते बघा, आणि कोणी गेल्या 70 वर्षात काय केलं नाही ते बघा. कळतं ना? ऑफिसमध्ये जाताना प्लस मायनस करायला कळतं ना? मग प्लस मायनस करा आणि वोट द्या. बऱ्या बोलाने वोट द्या. तुमचा तो अधिकार आहे आणि तो देशाचा हक्क आहे. जो ह्या मातीत राहतो त्याचा वोट घेण्याचा हक्क देशाला आहे. तुम्हाला मतदानाचा हक्क आहेच, नाही म्हणत नाही. ते तुमचं कर्तव्य पण आहे, अधिकार पण आहे, कर्तव्य पण आहे, आणि देशाचा अधिकार पण आहे आणि हक्क पण आहे. कर्तव्य तुमचं आणि हक्क आणि अधिकार आमचा देशाचा. तुम्ही नीट तांदूळ वेचून पत्थर काढून टाका आणि शुद्ध सुंदर तांदूळ
वोटिंगच्या डब्यामध्ये घाला. म्हणजे खरंच ते तांदूळ घेऊन जाऊ नका बरं का बाई. तांदूळ आय मीन वोट. आज खूप बोलले ना मी, तुम्हाला ओरडले पण ना. पण आता बघा माझं एज बघा. मी तुम्हाला आत्ता ओरडणार नाही तर केव्हा ओरडणार. मूल चुकत असेल तर आई धपाटा घालते की नाही. पण मी इथे तुम्ही चुकण्यापूर्वीच तुम्हाला मी डेंजर सिग्नल दाखवते आहे. तुमची पुढच्या पिढीने सुखात राहावं असं वाटत असेल तर कृपया योग्य व्यक्तीला वोट द्या. योग्य व्यक्तीला वोट द्या, एवढीच विनंती. जय माता दी, जय गुरु, जय भारत.